अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सौम्य असे भूकंप सदृश धक्के जाणवत आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून भूकंपाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे। तर हे भूकंपाचे धक्के नाहीत, पावसामुळे जमिनीत काहीतरी वेगळ्या हालचाली होत आहेत, या सुद्धा आता काही दिवसात बंद होतील। त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून जो मायक्रो भूकंप किंवा अतिशय सूक्ष्म भूकंप जो होत आहेत त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये जी भीती आहे हे कमी करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि प्रशासनाकडून बोलून गेल्यानंतर मी आज या ठिकाणी सादरीकरण देऊन नागरिकांच्या ज्या काही शंका होत्या त्या प्रश्नोत्तराद्वारे मी पूर्ण केलेल्या आहेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। अतिशय सूक्ष्म हे धक्के आहेत। पाण्याची पातळी आपल्या भागात यावर्षी जो पाऊस झालेला आहे ते तीव्रता वाढल्यामुळं ही सगळ्या घटना होत्या असा प्राथमिक आपल्याला अंदाज व्यक्त करता येऊ शकतो। शिवणगावचं जे आहे, शिवणगाव पेरीफेरी पकडून याच्या 4 ते 5 किलोमीटरच्या परिसरात मग शिरसगाव मोजरी असू द्या, शेंदोळा असू द्या किंवा फतेपूर असू द्या, या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवायला लागले होते। गेल्या आठवड्याभरापासून याची तीव्रता म्हणा, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली होती। त्याच अनुषंगाने आपण आज श्रीनिवास ओंकर सर जे ज्यांचा भूगर्भशास्त्र आणि अंतराळ या दोन्ही विषयात ते तज्ज्ञ आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।